मुंबईला यायचं नाही त्याला कितीतरी वर्ष झाले. दिसतंय का पाठकांना? ते शेअर केलं दिसतंय वाटतं ना? हा दिसतंय, पण अजून आवाज जरा कट होतो. हॅलो. हॅलो. हो दिसतंय. हा आवाज पण ऐकून येतो. हा आवाज यायला लागलाय, दिसतंय आता. श्री गुरुभ्यो नमः. आला सगळ्यांना? हो हो येत ऐकू आहे ना? येतंय, ऐकू येते. ओके. हो. नारायणं निखिल पूर्ण गुणैकदेहं सर्वज्ञम् अच्युतम् अपेत समस्त दोषं प्राणस्य सर्वचिदचित् परेशस्य परमेश्वरस्य साक्षात् अधीश्वरमियां शरणं रमेशम्. हे तर आता दुसरं ब्राह्मण सुरू आहे उपनिषदामध्ये. उक्तमुक्तमिति वै प्रजा वदन्ति तदिदमेव उक्तम् इयमेव पृथिवी इतो हि इदं सर्वम् उत्तिष्ठति यदिदं किञ्च तस्य अग्निः अर्कः अन्नम् अशीतयो अन्नेन हि इदं सर्वम् अश्नुते अंतरिक्षमेवोक्तम् अंतरिक्षं वा अनुपतन्ति अंतरिक्षमनुधावयन्ति तस्य वायुर्अर्को अन्नम् अशीतयो अन्नेन हि इदं सर्वम् अश्नुते असावेव द्यौरुक्तम् अमुतः प्रदानात् हि इदं सर्वम् उत्तिष्ठति यदिदं किञ्च तस्यासावादित्यो अर्कः अन्नमशीतयो अन्नेन हि इदं सर्वम् अश्नुते इत्यधिदैवतमथाध्यात्मम् पुरुष एवोक्तम् अयमेव महान् प्रजापतिः अहमुक्तमस्मीति विद्यात् तस्य मुखमेव उक्तम् यथा पृथिवी तथा तस्य वाक् अर्कः अन्नम् अशीतयः अन्नेन हि इदं सर्वम् अश्नुते नासिके एव उक्तम् यथा अंतरिक्षं तथा तस्य प्राणः अर्कः अन्नम् अशीतयो अन्नेन हि इदं सर्वम् अश्नुते तदेतत् ब्रध्नस्य विष्टवम् यदेतत् नासिकायै विनतमिव ललाटमिव उक्तम्. द्वितीय ब्राह्मण. आता याचा अर्थ एकदा सांगतो, नंतर मग भाष्य घेतो. सगळेजण लक्ष द्या. उक्तम उक्तम इति वै प्रजा वदन्ति. उक्तम म्हणून लोक सगळे म्हणतात.
उक्थ 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 शब्दाचे परमात्म्याचं स्वरूप वर्णन करत आहेत. म्हणजे उक्थ उक्थ अशा आहेत. था म्हणजे पृथ्वी, उक वर, पृथ्वीमध्ये वर सर्वत्र राहणार, पृथ्वीमध्ये राहणारं जे परमात्म्याचं रूप आहे त्याला उक्थ म्हणतात. म्हणजे सामान्य आपण व्यवहारामध्ये काही की उक्थ म्हणजे सगळ्या अन्नाला जे हे उक्थ म्हणतो, शिजलेल्या अन्नाला उक्थ म्हणावा, जे अजून शिजलेलं नसतंय त्याला उक्थ म्हणत नाहीत. म्हणून पृथ्वीमध्ये झालेले जे असतात की नाही, ते जोपर्यंत अजून शिजलेले नसतात तोपर्यंत, शिजल्यानंतर म्हणून उकथ उक्थ. थ म्हणजे अन्न, भूमीमध्ये राहणारे जे काही अन्न आहे ते उक म्हणजे उकळी फुटल्यानंतर त्याला बरोबर उक्तत्व येतं. साधारण आहे. तेच आहे. उक्थम उक्थम इथे वै प्रजा वदंती. प्रजा सगळेजण उक्त उक्त अन्न पाहिजे अन्न पाहिजे म्हणतात. तदिदमेव उक्तम, ज्या जे उक्त म्हणून शब्द वाच्याने आहे की नाही तेच आहे. त्याच उक्त शब्दाने वाच्य असणारी जी पृथ्वी आहे की नाही, ती पृथ्वी उक्त शब्दाने युक्त आहे, भरलेली आहे. पृथ्वीवरील राहणारे लोक सगळे उक्त शब्दाने वाच्य असणारे अन्न खात असतात, शिजवलेलं अन्न खात असतात. बाकी स्वर्गाधिक लोकांमध्ये राहणाऱ्या लोकांना उक्त रूपी अन्न खायची गरज नसते. त्यांना ते भूमीवर आले तरच त्यांना हे अन्न खावं लागतं. म्हणून देवता लोक काही खात नाहीत की अन्न. देवता लोक अन्न तर खात नसतात की. तर त्या लोकांना, देवता लोकांना जमिनीवर येऊन जे काही लोकांनी शिजवलेलं अन्न खाऊ घालायला देतात की नाही, ते मात्र ते स्वीकार करतात. म्हणून नैवेद्य दाखवायची पद्धत आहे तेवढं. त्या लोकांना तिथं वर मिळत नाही खायला. आपले पितृगण असतात, त्या पितृगणांना देखील जेव्हा मृत झालेले असतात त्या पितृगणांना खायला म्हणून भूमीवर यावं लागतं. आणि त्या लोकांना अन्न द्यावं लागतं. तर कोणतं अन्न द्यावं लागतं? तर हे भूमीवर शिजवलेलं अन्नच द्यावं लागतं. म्हणून तर उत्तर प्रदेशचे लोक जे असतात की नाही, उत्तर प्रदेशामध्ये असणारे लोक हे येत आहे ना, ते बंद करायचं जर. हा, आहे ना, ठीक आहे. उक्तम उक्तम यमेव पृथ्वी इतो हि इदम सर्व उत्तिष्ठती. इथं म्हणजे या पृथ्वीपासून खरं सांगायचं म्हणजे ही म्हणजे खरं, इदम सर्वम उत्तिष्ठती. उत इदम म्हणजे जे काही अन्न आहे ते सगळं इथून उत्तिष्ठती, वरच्या लोकांना पोहोचत, वर जात, वरच्या लोकांना पोहोच. तुम्ही जे खाल्लेलं अन्न असतंय की नाही, ते देखील अन्न उत्तिष्ठती, वरच्या सगळ्या इंद्रियांना लागू होतं, ते पोचतं. हा, नुसतं खाल्लेलं अन्न असं खाल्लं इकडं सोडलं असं नाही चालत. ते खाल्लेलं सगळं वर पोहोचावं की नाही, सगळ्या इंद्रियांना पोहोचतं म्हणे, ते सगळीकडे पोहोचतं ते उत्तम. हा, म्हणून पृथ्वी इतः इतः ही इदम सर्व उत्तिष्ठती. यदेदम किंच हे काही जे होत असते की नाही ते सगळं, तसे अग्निर अर्कः अन्नम अशीतया. अग्नी हा अर्क आहे तिचा. पोटामध्ये अग्नी हाच जाठरा अग्नी आहे की नाही, तोच त्या सगळ्या अन्नाला अर्क शब्दाने वाच्य असतो. अर्क शब्दाचा अर्थ सगळ्यांकडून पूजेला जातो याकरता अर्क म्हणून ह्याच्या आदल्या ह्याच्यात सांगितलेला आहे अर्क शब्दाचा अर्थ. हम्म, अर्क हा अन्नम अशीतया. अन्नम म्हणजे अन्न जे आहे की नाही, अन्न शब्दाने वाच्य असणारी गोष्ट परमात्म्याचं स्वरूप जे आहे की नाही, अशीतया. अशीती म्हणजे खाणारा, खाण्याची वस्तू, खाण्याचे पदार्थ. अशीतया. अशीती म्हणजे खातो. अश्न धातू आहे. अश्नाति अश्नीत, अश्नंती काय, अश्नाति अश्नीत अश्नंती, अश अश्न म्हणून शब्द आहे. अश्न म्हणजे खाणे, अश्नुते म्हणून त्या अश्न धातूपासूनच अशीती झाले. अशीतय अन्नेन हि इदं सर्व अश्नुते. सगळेजण जे काही इथं आहेत ते सगळे काय खातात? अन्नेन हि इदं, अन्नाने उत्पन्न झालेलं, अन्न स्वरूपाने जे प्राप्त झालेलं असते ते सगळे खातात.
अन्न स्वरूपाने दिसून येणारी सगळी गोष्ट हे लोक खातात. अंतरिक्षमेव उक्तम. वरच्या लोकांच्यासाठी म्हणून काय, अंतरिक्ष एव, अंतरिक्ष म्हणजे आकाश. अंतहा वर, सगळीकडे दिसून येणारं जे आहे आकाश. अंतरिक्षमेव, अंतरिक्षमेव उक्तम. वरच्या सगळ्या लोकांच्यासाठी अंतरिक्ष हेच उक्त आहे. अंतरिक्षम वा अनुपतंती. म्हणून जे काही आकाशातून हिंडणारे पक्षी वगैरे असतात ते आकाशातच पळत जातात, आकाशातच जातात. आकाश उडतात, आकाशात उडतात म्हणजे त्याच्यासाठी तेवढी शक्ती यायचं कारण हे अन्न आहे म्हणून सांगतात. अंतरिक्षेण वा अंतरिक्ष ननु पतंती अंतरिक्षम अनुधावंती. अंतरिक्षमेव, अंतरिक्षामध्ये पाहतात, पडतात आणि तिथून मग नंतर खाली पडतात. धावंती अनुधावंती, पुन्हा खाली येतात. वर जातात आणि खाली येतात. त्याला सगळ्याला कारण अन्न सांगायला लागले. आता ह्याच्यात हे दिले, उत्थापनात उक्तनामा. भाष्यामध्ये बघा, उत्थापनात उक्तनामा सैव पृथ्वी स्थितः. उत्थापनात सगळ्यांना उत्थापना म्हणजे करून देतो, उठण्याची जी स्तोमता आहे, शक्ती आहे, ती आणून देतो. त्याकरता परमात्म्याला उक्थ म्हणतात. उत्थापनात उक्तनामा सैव पृथ्वी स्थितः. तोच पृथ्वीमध्ये राहतो. प्रथितः पृथ्वी नामा. त्याला पृथ्वी हे नाव कशाला आलंय, प्रथितः. प्रथित म्हणजे प्रसिद्ध. त्याची प्रसिद्धी तशी असल्या कारणाने, त्या परमात्म्याची प्रसिद्धी सगळ्यात जास्त असल्या कारणाने त्या परमात्म्याला पृथ्वी म्हणतात. प्रथितः पृथ्वी नामा. सो अंतरिक्षाभिदो अत्र गहा. इथं असणाऱ्या लोकांच्यासाठी अंतरिक्ष शब्दाने वाच्य असतो तोच अंतरिक्ष. अंत म्हणजे आत, आत पाहिलं जातं, आत असतो. आणि अंतरिक्ष म्हणजे आकाश. आकाशाला देखील अंतरिक्ष म्हणतात. का बरं, तर सगळ्या आकाशामध्ये तो व्यापून असतो सगळीकडे, म्हणून त्याचं नाव आकाश. आस म्हणतात काश, ते इथे आकाश. हा आकाश शब्द वाच्य आहे तो. अंतरिक्षाविधोत्र अंतरिक्ष यतो ज्योत्स्था अंतः ईक्ष. आतमध्ये ईक्षितृत्व आतमध्ये दिसून येणारा असतो. म्हणून जीव म्हणजे सगळ्या जीव लोकावर, वरच्या लोकावर राहणारा जीव नामाचा परमात्मा आहे. म्हणून जीव नाम अतिप्रकाशना, त्याला जीव देखील म्हणतात. जीव म्हणजे कशाला म्हणतात, जीव शब्दाचा अर्थ काय आहे, जीवनामा अतिप्रकाशनात. जीव धातू प्रकाशे, जीव धातूचा अर्थ जीवोदीप्तौ प्रकाशे. धातूचा अर्थ दिवो, ह्या धातूचा अर्थ प्रकाशे, प्रकाशात. अतिशय प्रकाशमान असतो म्हणजे याकरता परमात्म्याला जीव देखील म्हणतात. बरं का, जीवलोकाचा अधिपती येतो. जो प्रकार अध्यात्मेच्या अध्यात्मे आत्मा म्हणून जे प्रत्येक जीवलोक जे आहेत की नाही, ते जीव आहेत की नाही, त्या सगळ्या जीवांच्या आतमध्ये देखील तोच असतो. म्हणून अध्यात्म ह्या शब्दाने वाच्य येतो. परमात्म्याला अध्यात्म कशाला म्हणतात, अधि आत्मा, आत्मनिश्चित हा अध्यात्मा. प्रत्येक आत्म्यामध्ये राहतो, याकरता त्याला अध्यात्मा असं म्हणतात. निविष्टोसौ पुरुषाख्यो जनार्दन. आणि तो प्रत्येक जीवाच्या मध्ये राहणारा जो परमात्मा आहे की नाही, त्याला पुरुष देखील म्हणतात. का पुरुष म्हणतात, तर पुरुष शब्दाचा अर्थ काय आहे, पुरुष स्थितत्वाच महान. तर पुरुष म्हणजे ह्या देहामध्ये, देहाला पुरुष म्हणतात. पूर देहे, पूर बहुतरपणे, अधिक रीतीने दिसून येणारी गोष्ट त्याला पुहू म्हणतात. जीवाचं जे स्वरूप असतंय की नाही, ते मोठ्या स्वरूपाने दिसून येणारं कोणत्या रूपाने दिसून येतं, शरीराच्या रूपाने दिसून येतं. त्याचा जीव काय तुम्हाला दिसतो का, नाही. तो जीव तुम्हाला दिसतो तर मोठ्या रूपाने दिसून येणारं कोणतं स्थान आहे, त्याला साधन कोणतं आहे, शरीर. पुरुष शरीरामध्ये, पुरुष म्हणून पुरुष स्थिरत्वात, ह्या शरीरामध्ये राहतो म्हणून ह्याला पुरुष म्हणायचं. पुरुष म्हणजे कोण, जीवाला पुरुष म्हणत नसतात. जीवाला पुरुष नाही म्हणतात, या शरीराला पुरुष म्हणतात. का तर ह्या शरीरामध्ये राहणारा, म्हणून जीव या शरीरामध्ये राहतो आणि त्या जीवाच्या मध्ये कोण राहतो, परमात्मा. जीवामध्ये देखील तोच असतो, अंतरिक्षामध्ये देखील तोच असतो.
पुरुषामध्ये देखील तोच असतो. पुरुषो जनार्दन पुरुष स्थितत्वात् महान प्रजानां पतिरेव, प्रजापती म्हणून त्याचं नाव आहे. प्रजानां पतिरेव च, सगळ्या प्रजेंचा तो पती आहे, स्वामी आहे. आपण आपल्या शरीराचे आपणच स्वामी असं समजतो, पण जितके प्रजा आहेत त्या सगळ्या प्रजांचा स्वामी कोण आहे? तर परमात्मा आहे. प्रजानां पतिरेव स च अहम उक्तमिति हेताम, म्हणून अहम उक्तमदंतमा आत्मी, म्हणून याप्रमाणे एक उपनिषद वाक्य आहे, वेदवाक्य आहे. त्या वेदामध्ये देखील काय सांगितलंय? मी पुरुष आहे, मी हे सगळं खाणार आहे, हे सगळं काही मीच खातो म्हणून सांगितलं. वा आदमी, आदमी म्हणजे खातो मी. आद्यते तिज भूतानि तस्मात् अन्नम प्रत्यक्षितः प्रकीर्तितः. परमात्मा अन्न शब्दाने वाच्य कशाला आहे? आद्यते अत्ती, आद्यते खातो, अत्ती खाऊन टाकतो. आद्यते आत्तीच्या भूतानि, सगळ्या प्राण्यांना खाऊन टाकतो आणि खाणं म्हणून रूपाने ते स्वीकार करतो, म्हणून याकरता परमात्मा अन्न शब्दाने वाच्य आहे. आद्यते तिज भूतानि तस्मात् अन्नम प्रकीर्तितः, म्हणून इथं दुसऱ्या उपनिषदामध्ये सांगितलं आहे. असो याप्रमाणे अमुक्तम इति हेताम विद्याम अनुभव, म्हणून त्या परमात्म्याला उक्त असं म्हणतात. ही विद्या आहे बरं का, आणि ही विद्या कशी सगळ्यांनी जाणून घ्यावी. पृथक पृथक तस्यांगानी उक्तानि जगदीशितुः, जगदीश असणाऱ्या त्या परमात्म्याचे अंग पृथक पृथक प्रत्येक प्रत्येक वेगळ्या रूपाने दिसून येत असतात सांगितलं. ते कोणते वेगवेगळ्या रूपाने दिसून येतात? अग्नी वात दिनेशानाम उत्थानानि पृथक पृथक. अग्नी वात आणि दिनेश. दिनेश म्हणजे कोण? दिनेश कोण बाई? दिनेश म्हणजे कोण? सूर्य. सूर्याला दिनेश सूर्य. म्हणतात. अग्नी, हो, सूर्याला दिनेश म्हणतात. अग्नी वात दिनेशानाम उत्थानानि पृथक पृथक. सगळ्यांना उत्थान म्हणजे जागृत अवस्था देणारा, कार्यशील करणारा हा श्री हरी परमात्मा आहे. अग्नीला देखील कार्यशील केव्हा करतो? तो कसं करतो? अग्नीमध्ये घातलेलं अन्न जे काही आपण जे घालतो ते सगळं खाऊन टाकलं अग्नीने म्हणलं तर त्या अग्नीमध्ये तेवढी शक्ती परमात्मा तिथं अग्नीमध्ये राहून देत असतो. नाही तर तुम्ही त्या परमात्म्याने तेवढी शक्ती दिली नाही की तुम्ही काय घातलेलं आहे ते सगळं घातलं तर विजून जातं, झालं. घातलेलं सगळं दळतं की नाही? वात, वात देखील तसंच आहे. वात, वातामध्ये जी वाहायची, इकडून तिकडे वाहून न्यायची शक्ती आहे की नाही? वात, वात इति वाती इति वात, हा वाती म्हणजे वाहत राहतो, इकडून तिकडं इकडं भटकत राहतो, वात. नाहीतर फॅन आपलं उघडा गोल फिरतच राहतं, वारं काही तुमच्या अंगाला झुंबतच नाही, लागतच नाही. ते फॅनच्यामुळे जे येणारं वायूचं ते गुणधर्म आहेत की नाही, ते गुणधर्म सगळीकडे पांगतात, पसरले जातात. आणि हे कोणामुळे? त्या जनार्दनामुळे, परमात्म्यामुळे. अग्नी वात दिनेश. दिनेश म्हणजे सूर्य. सूर्य देखील दिनांचा ईश कशाला होतो? दिवसाचा ईश होतो, म्हणजे दिवस प्रकट करतो, दिवस प्रकट करतो याकरता त्याला दिन ईश म्हणतात. आणि जर त्यांनी सूर्य उदय आला आला आणि प्रकट दिवस प्रकट नाही झाला तर दिनेशामध्ये असणारं काय महत्व आहे? ते महत्व यायला कुठून कारण, काय कोण कारण आहे? जनार्दन. म्हणून अग्नी वात दिनेशाना उत्थान आणि पृथक पृथक वेगवेगळ्या रीतीने त्यांचं जे उत्थान आहे की नाही, म्हणजे उठणेपणा जे आहे की नाही, ते सगळं परमात्म्यापासून येत असतात. वदनम नासिका नेत्रम इत्येतानि परात्मनः. त्या परमात्म्याचे स्थान येथे कोणते? अग्नी, वायू आणि दिनेश यांच्यामध्ये राहून परमात्मा सगळ्यांना उत्थापन आणून देतो. ते कुठं? अग्नी कुठं असतो? प्रत्येकाच्या तोंडामध्ये असतो, जिभेवर अग्नी राहत असतो. म्हणून वदनम मुख अग्नीचं, वात नासिका, नाकामध्ये वात रूपाने राहत असतो, वात नासिका. नाही नेत्र, नेत्रामध्ये आदित्य सूर्य.
दिनेश हा कुठं असतो? प्रत्येकाच्या डोळ्यात असतो. डोळ्यामध्ये दिनेश असतो. म्हणून याप्रमाणे ह्यांचे स्थान आहेत बरं का. त्या स्थानामध्ये परमात्मा ह्यांच्यामध्ये राहून, तिथं राहून, त्या स्थानामध्ये राहून त्यांना जागृत अवस्था आणून देतो, उठल्यासारखी अवस्था आणून देतो. म्हणजे त्यांची व्यवस्था, त्यांचं काय कार्य आहे, काय आहे, काय नाहीये, ते सगळं दाखवून देतो तो. वदनम नासिका नेत्रम इत्येतानि परात्मनः. परशब्द परपुरुष असणाऱ्या परमात्म्याचे हे स्थान आहे बरं का. त्रिचाशीति विभिन्नस्य शास्त्र शस्त्रस्य अन्नत्व हेतुतः. त्रिचाशीति 83 मंत्र आहेत. भिन्न भिन्न असणाऱ्याचे मंत्र जे यज्ञामध्ये वापरले जातात की नाही. त्रिश्रवण म्हणून एक यज्ञ असतो. त्रिश्रवण म्हणजे 3 सवनामध्ये केले जाणारे यज्ञ. 3 सवनाने प्रातःसवन, माध्यान्ह सवन, सायं सवन म्हणून असे 3 सवन यज्ञामध्ये केले जात असतात. अग्निहोत्री लोक करत असतात. त्या तिन्ही सवनामध्ये देखील पहिल्या सवनामध्ये अग्निस्थ परमात्मा, अग्निस्थ असणारा परमात्मा तिथं वाच्य असतो. नंतर दुसऱ्या सवनामध्ये वातस्थ परमात्मा तो वाच्य असतो. आणि तिसऱ्या सवनामध्ये, सायं सवनामध्ये सूर्यांतर्गत असणारा असा आदित्यांतर्गत तो असतो, दिनेशाच्या रूपाने असतो. असे त्रिश्रवणामध्ये देखील तसे केले जातात. हे सगळे त्रिश्रवण कोणाला? अग्निहोत्री लोकांना लागू होतात. तुम्हाला मात्र हे 2 तरी लागू होतात. कोणतं? तोंड, नाक, नाक आणि डोळे. डोळे. त्रिचाशीति विभिन्नस्य शस्त्रस्य अन्नत्व हेतुतः विष्णू त्रिचाशीति वत. विष्णू परमात्म्याला 3 खाण्याचे स्थान अशा यज्ञ मंडपामध्ये, यज्ञामध्ये चाललेले असतात, दिले जात असतात. प्रसिद्धान्नमिति स्फुटम. आणि हे प्रसिद्ध असणारा अन्न अशा 3 रूपाने परमात्मा स्वीकार करत असतो. 3 ठिकाणी राहून 3 रीतीने परमात्मा स्वीकार करत असतो. एक तर अग्नीमध्ये, दुसरा वायूमध्ये, तिसरा दिनेशामध्ये राहून मुखामध्ये, नासिकेमध्ये, डोळ्यामध्ये राहून खात असतो. आणि तिसरा प्रकार कोणता? त्रिसवनामध्ये अग्निहोत्री लोक वापरत असताना ते सगळं तिथं दिलेलं जे काही पुराडाशा, पुराडाशा इत्यादी अन्न असतात ना, ते परमात्म्याला स्वीकार करायचे योग्य असतात. 3 रीतीने परमात्मा स्वीकार करतो. म्हणून तेच सांगितले. विष्णो त्रिचाशीतिवत स्यात् प्रसिद्धान्नमिति स्फुटम. प्रसिद्ध असणारा असं अन्न या रीतीने परमात्म्याला दिलं जात असतं म्हणून सांगितलं. अन्नाभिमानी देवश्च. सगळ्या अन्नाच्या अभिमानीचा, सगळ्या अन्नांचा अभिमानी देवता कोण आहे? परमात्माच आहे. त्रिचाशीत्याश्च देवता. तोच परमात्मा त्रिचाशीतीचा देखील देवता आहे. सोम एव तदश्चान्नम अशीतय इति ऋतम. सोम म्हणून सोमरस असतंय की नाही, ते सोमरस अन्न या रूपाने खाण्याची वस्तू होती. यज्ञामध्ये खाण्याची वस्तू, परमात्मा खाण्याची वस्तू कोणती होती? सोमरस. सोम एव तदश्चान्नम अशीतय इति ऋतम. अदनाघ्राणन दृष्ट्या भोगत्रय विभागतः. अजून एक 3 प्रकारचे भोग असतात परमात्म्याचे. 3 प्रकारे भोग घेत असतो. अदन म्हणजे खाणे, घ्राण वास घेणे, आणि दृष्टीने पाहणे. या रीतीने दृष्टीने पाहतो. काय रे? दृष्टीने पाहतो, घ्राणामध्ये राहून वास घेण्याच्या रूपाने घेतला जातो, खाणे पिणे या रूपाने. असे 3 रीतीने परमात्मा भोग घेत असतो. म्हणून त्याला त्रिचाशीति. अशीति म्हणजे काय? खाणारा. त्रिचा म्हणजे 3 स्थानांनी, 3 प्रकारे परमात्मा 3 प्रकारे खात असतो बर का. म्हणून त्या परमात्म्याचं नाव काय आहे? त्रिचाशीति. असे हे त्रिचाशीति शब्दाचा अर्थ इथे सांगितलेला आहे. आता
हदनाघ्राण दृष्ट्याख्य भोगत्रय विभागतः भगवान परमात्मा जे ते अन्न तीन प्रकारे अन्न स्वीकार करतो ना, ते तीन प्रकारे करतो म्हणून सांगितलं. अरणम हे परमात्माचं हे सगळं अन्न म्हणतात. अरणम गमनम यस्माद अर्क, अर्क शब्दाचा अर्थ सांगायला लागला. अरणम गमनम, अर शब्दाचा अर्थ अरणम म्हणजे जाणे, अरणम गमनम यस्मात, जाण्याची क्रिया ज्या ठिकाणी होत असते ना, किंवा ज्यामुळे होत असते की नाही, त्याला परमात्म्याला अर्क म्हणतात. अरणम गमनम यस्मात अर्क शीघ्र गतित्वतः. अजून अर्क शब्दाचा अर्थ काय? अर्क, अर म्हणतो आपण, अर म्हणतात म्हणजे लवकर व्हा, लवकर व्हा, अरे अरे लवकर व्हा, म्हणजे अर अर म्हणजे शब्दाचा अर्थ शीघ्रत्वे, शीघ्रत्व होतं, शीघ्रत्व होतं का, आर्य शब्द आहे बरं का. म्हणून शीघ्र गती असल्या कारणाने अर्क, कहा म्हणजे कम म्हणजे सुख, लवकर शिका, लवकर सुख द्या, लवकर सुख द्या, शीघ्र गती लवकर करा म्हणून अर्क म्हणून अर्क म्हणतात. शीघ्र गतित्वतः शेन एव तदाकारा, शेन रूपी परमात्म्याचा आकार कोणता आहे? शेन. शेन म्हणजे गृध्र पक्षी, घार, घार जी असते ना, त्या घारीला काय म्हणतात? शेन. म्हणून परमात्म्याचं स्वरूप कसलं आहे? अगदी लवकर लवकर चटपट सगळे काम करतो, म्हणून घारी सारखं फटाफटाफटा करून टाकतो सगळं, म्हणून शेन. शेन एव तदाकारा, शेन म्हणजे घारच अशा रीती आहे, याकरता त्याच्या आकाराची स्थिती, स्थिती म्हणजे वेदी, होम करायची जी वेदी असते ना, ज्या ठिकाणी आपल्याला होम करायचं असतं ना, त्याला चिती म्हणतात. तर ती चिती कशी असते? शेनाकाराची असावी, गरुड आकाराची असावी, गरुडाच्या आकाराची असावी. शेनैव तदाकारा चिती अर्कपदोदिता, म्हणून तशा चितीला अर्क म्हणतात. काय बाबा अर्क म्हणावं? गृध्रच असं पटापटा पटा पळत जात, पुढं पुढं जात, याकरता अर्क शब्दाने वाच्य असणारा, अर्क शब्दाने वाच्य असणारा सूर्य देखील होतो, त्यानंतर अर्क शब्दाने वाच्य असणारा गरुड देखील होतो, आणि त्या गरुड रूपाने आकाराने असणारी जी चिती असते, त्या चितीला देखील शेन चिती म्हणून म्हणतात. शेनैव तदाकारा चितिरर्कपदोदिता सुपर्ण प्रतिमा सा यत. गरुडाची प्रतिमा कशी आहे? सुपर्ण, सु म्हणजे उत्तम असणारे, पर्ण, पर्ण म्हणजे पंखे, सुपर्ण प्रतिमाकारा. ती प्रतिमा कशी असते? सुपर्ण सुपर्ण प्रतिमाकारा, ह्याच्यात आहे. सुपर्ण प्रतिमा सा यत तदारूढो जनार्दन. तशा सुपर्णाच्या वर चढलेला परमात्मा आहे. तदारूढो जनार्दन, जनार्दन त्याच्यावर आरूढ झालेला असतो, बसलेला असतो. तस्मा बर का, तस्मात अर्क इति, म्हणून त्याला अर्क अशा नावाने बोलावलं जातं. काय लोकांना मध्ये मध्ये फोन करावा वाटतो की काय नाही. तस्मात तस्य अर्क इति सा प्रोच्यते वैदिकैः पदैः, म्हणून वैदिक पदामध्ये अर्क अर्क म्हणून त्याला नावाने बोलावलं जात असते. योसौ चितिगतो वींद्र, चितीवर असणाऱ्या, गरुडाकार असणाऱ्या चितीवर बसलेला जो परमात्मा आहे की नाही, चितिगतो वींद्र सहा अग्नि वात रविस्वपी, अग्नीमध्ये, वाऱ्यामध्ये आणि सूर्यामध्ये देखील राहत असतो. तथा वाक प्राण चक्षुषु, वाणीमध्ये, प्राणामध्ये
आणि डोळ्यामध्ये. तस्मात ते अर्का प्रकीर्तितः, म्हणून या तिन्ही गोष्टीला अर्क म्हणतात. वाणी, नाक, डोळे. तिथं अग्नी, वायू आणि सूर्य, हे सगळ्यांना एकच नाव आहे असं सांगायला. ते अर्का प्रकीर्तिता तेषु स्थिते सुपर्णे च रूपभेदैः पृथक पृथक आहे. त्या तिन्ही मध्ये ठिकाणी राहणारा सुपर्ण रूपाने असणार, म्हणजे सुपर्ण म्हणजे चांगल्या गरुडावर बसलेल्या, अनेक भेदाने म्हणजे अनेक रूपाने युक्त असणारा परमात्मा तिथं राहतो, त्या त्या ठिकाणी राहतो. आणि पृथक पृथक स्थितो विष्णू तदर्कास्ते. त्या सगळ्या गोष्टींना, स्थानांना अर्क म्हणतात. तस्मादेव प्रकीर्तितः, म्हणूनच त्या सगळ्यांना अर्क शब्दाने बोलावलं जातं. व्याप्तत्वा जीव देहेषु, जीवांच्या प्रत्येक जीवांच्या देहामध्ये व्यापून राहत असतात, म्हणून मुखे विष्णोर्मुखम स्मृतम, मुखामध्ये असणारं जे विष्णूचं रूप आहे त्याला मुख म्हणतात. मुखे विष्णोर्मुखम स्मृतम, नासयोर नासिका चैव, नासिका विष्णो, नाकामध्ये असणारं जे आहे ते नासिका रूपाने राहतो. अक्ष्णोरेव दक्षिणी, डोळ्यामध्ये राहतो म्हणून त्याला अक्षिणी म्हणतात. ते अक्षिणी शब्दाने वाच्य असतात अक्षीवरून. जीव वाग प्राण चक्षुषु, जीवांच्या वाणीमध्ये, प्राणामध्ये आणि चक्षुमध्ये परमात्मा अशा रीतीने राहतो. तद वागाद्या ततस्थिता, आणि ते त्या त्या स्थानाला अनुसरून वाणी, घ्राण, डोळे इत्यादी जे आहे की नाही ते त्या रूपाने दिसून येतात. ते म्हणून स्थितो विष्णू म्हणून वागाद्या ततः स्थितः, म्हणून हे वाणी, नाक आणि डोळे हे तिन्ही गोष्टी जेव्हा आपण बोलतो की नाही, बोलत असताना तुम्ही पहा, कोणी काही बोलायला लागलं म्हणले की नाही, ह्या तिन्ही स्थानामध्ये परमात्मा राहून त्या त्या स्थानातील ज्या ज्या अभिप्रायांना अभिव्यक्त करायचं असतंय की नाही, ते सगळे क्रमाने, तोंडाने बोललेलं, नाकाने, मग असे नाक लाल होत असत, डोळे देखील असे होतात. तिन्ही गोष्टी तिथं परमात्मा राहत असतो आणि त्याप्रमाणे ते करून घेत असतो म्हणून सांगते. तेच सांगायला लागलेत बघा. जीव वाक् प्राण चक्षुषु, वाघ इत्यादी ते सगळे त्या रूपाने राहत असतात. तदस्थिता विष्णोर वाघ भार्गव राम, विष्णू परमात्म्याची वाणी म्हणजे कोणतं? भार्गव राम. भार्गव राम म्हणजे परशुराम, त्यांची जयंती आज. भार्गव राम, विष्णू परमात्मा भार्गव रूपाने कुठे राहतो? वाणीमध्ये राहत असतो, वाघ इंद्रियामध्ये. अग्नीमध्ये देखील भार्गवराम परशुराम राहत असतात. अंगारवर्णम अभितोंड बहिः प्रभाभिर व्याप्तम परश्वतधनुर्धरमेकवीरम ध्यायेतजेश पुरुहूत मुखैस्तु वद्भिः अवीतमात्मपदवीं प्रतिपादयन्तम. म्हणून भार्गव रामाची प्रशंसा वर्णन असं केलेलं आहे आचार्यांनी. प्राणो अस्य नरकेसरी, नाकामध्ये प्राणरूपाने प्राण वायुदेव असतात की नाही, त्या वायुदेवांच्या मध्ये कोणत्या रूपाने परमात्मा राहत असतो? नरकेसरी, नृसिंह रूपाने राहत असतो नाकामध्ये, बरं का. प्राण हास्य नरकेसरी. चक्षुस्तु कपिलो विष्णू, डोळ्यामध्ये कपिल विष्णू, कपिल रूपी विष्णू परमात्मा डोळ्यामध्ये राहत असतो. चक्षुस्तु कपिलो विष्णू अग्न्यादीनांच कारणम, आणि हे तिघही जण अग्नी इत्यादिकांचे कारण आहेत. परशुराम, नरसिंह आणि कपिल रूपी परमात्मा हे सगळे अग्नी कारण आहेत. जीव वाघादि संस्थम च सुपर्णमाधी संस्थितः, जीवाच्या वाणी इत्यादिकांमध्ये राहणारं सुपर्ण शब्दाने वाच्य असणारा परमात्माचे हे सगळे तीन रूप आहेत. अविशेषोपि भगवान, त्या परमात्म्याच्या मध्ये काही वैशिष्ट्य नाही, हा सोडून तो, तो सोडून तो, हा ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य असं काही नाही बरं का. सगळ्यांच्या मध्ये एकच वैशिष्ट्य असते. अविशेषो हि भगवान
अविशेषोपि भगवान पूर्ण ऐश्वर्य स्वरूपतः ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस्श्रेयः ज्ञान विज्ञानयोश्चैव षण्णां भगैतिनः सहा गुण जे आहेत की नाही परमात्म्याचे सगळीकडे सहा गुण दिसून येत असतात. त्याच्यात तो आणि परमात्मा राहत असतो. पूर्ण ऐश्वर्य स्वरूपतः अंगांगित्वेन एक एव स्वानंदानुभव स्थितः स्वतःचा अनुभव आनंद परमात्मा स्वतः तिन्ही प्रकारे राहून कुठेही असला तरी सगळे कोणत्याही रूपाने असला तरी परमात्मा आपल्या आनंदाचा अनुभव मात्र घेतच असतो. तैव व्यूह्यच आत्मानं पृथक् रूप इव स्थितः सगळ्या स्वतःचेच असे वेगवेगळे रूप असले तरी एकाच आकाराने एकाच रूपाने प्रत्येक ठिकाणी राहून वेगवेगळ्या रीतीने स्वीकार करत असतो. म्हणून त्याला सुपर्ण असं नाव आहे. सुपर्ण नामा भगवान सुपर्णे व्यवस्थित आज्ञादिषु च तन्नामा वासुदेव संस्थित आज्ञादिकामध्ये देखील त्या नावाने वासुदेव परमात्माच राहत असतो. अन्न नामा असं एवान्ने तो अन्न नावाने देखील तो अन्नामध्ये देखील राहत असतो. अन्ननामा असं एवान्ने चेष्टयन सर्वमाश्रित सगळ्यांना चेष्टा घडवून दे हालचाल वगैरे घडवून दे तोच परमात्मा त्या वेगवेगळ्या नावाने राहत असतो. सर्वमाश्रित अन्ये स्थितस्त एवो सएवेशो अन्नदात्र गतिप्रदः अन्न जाणाऱ्या लोकांना अन्न खाणाऱ्या लोकांना सगळ्यांना गती इत्यादी देणार देखील तोच अन्न नामक परमात्मा आहे. तस्य अंतरिक्षकश्चैव नियमात अनुपक्षिणः अंतरिक्षामध्ये राहणारा तोच असल्या कारणाने त्याच्या नियमाला अनुसरून पक्षी लोक देखील आपल्या आपल्या योग्यतेला अनुसरून वर खाली पडत धावत असतात. सगळे पक्षी एकसारखेच धावतात असं नाही. काही लोक तेवढाच अंतरावर काही अजून त्याहून जास्त काही वर गेलेले खाली पडतात. पडायचं कारण देखील तोच आहे बरं का. म्हणून सगळे हे पक्षी वगैरे देखील त्याच्या म्हणजे त्यांच्या अंतर्गतच त्याच्या हातामध्ये राहूनच त्याच्या प्रकाशामध्ये राहून प्रभावामध्ये राहून खाली पतंती धावयन्त्यश्व नरादींश्च नरादयः पडतात धावतात घोड्यामध्ये राहतात नरामध्ये राहतात. नराधिक सगळे देखील ह्या परमात्म्याच्या अनुग्रहाने सगळे उत्थान इत्यादी प्राप्त करून घेतात. वर चढणं वरची गती प्राप्त करून घेतात. परस्य विष्णू धामत्वात विष्णू परमात्म्याचं धाम म्हणजे स्थान रूपी असल्या कारणाने सूर्य जो आहे त्या सूर्याला सगळ्या ह्यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ स्थान कोणतं असतं म्हणजे सूर्य. म्हणून सूर्य हे संपलं विष्टपम. याप्रमाणे या परमात्म्याचे हे सगळे नावं दाखवले. ही इदम सर्व म्हणून प्राणो अर्को अन्नम अशीतयो अन्नेन ही इदम सर्वम अश्नुते तदेतत् ब्रध्नस्य विष्टपम. इथं ब्रध्न म्हणून शब्द आलाय ना म्हणून याकरता इथं ब्रध्न म्हणून पडे. यदेतन् नासिकायै विनतमिव ललाटम एव उक्तम. नाशिकामध्ये विनत म्हणजे असं खाली खड्ड्यासारखं असणारं जे काही भाग आहे ना तेच मुख्य आहे. तिथूनच सगळे शब्द इत्यादी ऐकू येतात करतात. वास वगैरे ऐकू म्हणजे कळतो. नाही तर तिथं जर भरलं वासच लागत नाही. इथे याप्रमाणे द्वितीय ब्राह्मणाचा जो विषय आहे तो सगळा अर्थरूपाने आचार्याने खाली भाष्यामध्ये दिलेला आहे. ही गोष्ट या भाष्यामध्ये दाखवलेली आहे. अन्य स्थितस्य वेशो ह्यन्नदात्र गतिप्रदः तस्य अंतरिक्षगतस्यैव नियमात अनुपक्षिणः पतंती इत्यादिकांनी तोच विषय सांगितलेला आहे. ह्याच्या पुढचा आता विषय पुन्हा पुढच्या पाठामध्ये आपण घेऊयात.